नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी विषय परिसर भाग 1 आपण सोडवू आपले प्रश्न या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. समस्याकडे डोळेझाक केल्यावर त्या अधिक टिंबटिंब बनतात, तीव्र बनतात. आ. परिसरातील टिंबटिंब ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. समस्या ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. प्रश्न दुसरा, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. सार्वजनिक समस्या म्हणजे काय? उत्तर. आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या असे म्हणतात. आ. सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात? उत्तर. सार्वजनिक समस्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात. इ. स्वच्छतेचे महत्त्व कोणत्या संतांनी पटवून दिले? उत्तर. स्वच्छतेचे महत्त्व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांनी पटवून दिले. प्रश्न तिसरा, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. अ. श्रमदानातून ग्रामसफाई ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर. कोणतीही व्यक्ती एकट्याने सारे गाव साफ करू शकत नाही. त्यासाठी गावातील लोकांनी एकत्र येऊन परस्परांच्या विचाराने आणि सहकार्याने गावाच्या स्वच्छतेबाबत पावले उचलणे गरजेचे आहे. गावातील प्रत्येकाने गावाच्या स्वच्छतेला हातभार लावला तर कमी वेळात गाव स्वच्छ होण्यास मदत होईल. यामध्ये गावातील सांडपाण्याचे नियोजन, उकिरड्यावरील कचऱ्याची योग्य ती व्यवस्था करणे इत्यादी बाबी केल्या जातात. आ. शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल? उत्तर. शांततेला पूरक वातावरण निर्माण होण्यासाठी एक समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे. 2. प्रत्येकाला आवश्यक ती सुरक्षा मिळाली पाहिजे. 3. समाजातील विषमता कमी केली पाहिजे. 4. समाजातील शोषण थांबवले पाहिजे. 5. सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी प्रत्येकाला मिळवून दिली पाहिजे. 6. सर्वांनी शांततेचे महत्त्व समजावून घेतले पाहिजे. प्रश्न चौथा, पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल? अ. वर्गप्रमुखाला वर्गात शांतता निर्माण करायची आहे. उत्तर. 1. वर्गातील सर्व मुलांना त्यांचा अपूर्ण अभ्यास पूर्ण करण्यास सांगता येईल. 2.
सर्व मुलांना त्यांच्या आवडत्या कृतीमध्ये गुंतवून ठेवता येईल. 3. वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या मताचा आदर केला जाईल याची खबरदारी घ्यावी. गणित विषयाचे शिक्षक काही अपरिहार्य कारणास्तव आज वर्गात येऊ शकत नाहीत. उत्तर 1. मागील तासाला शिकवलेल्या गणिताची उजळणी करणे. 2. वर्गप्रमुखांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे. 3. ज्या पद्धतीची गणिते सोडवायला कठीण जातात त्यांचा अधिक सराव करीन. क्रीडांगणावर खेळाच्या सामन्याच्या वेळी 2 संघांमध्ये वाद निर्माण झाला आहे. उत्तर 1. झालेल्या वादाचे योग्य ते विश्लेषण करून चूक कोणाची आहे ते निःपक्षपातीपणे सांगेन. 2. दोन्ही संघांची समजूत काढून त्यांच्यात पुन्हा सलोख्याचे संबंध घडवून आणण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.